मराठी वाचन चुकीवर राहुल नार्वेकरांनी आपली दिलगिरी व्यक्त केलेली आहे। घडलेल्या घटनेबाबत आपण दिलगिरी व्यक्त करतोय असं नार्वेकर म्हणालेले आहेत। प्रिंट अस्पष्ट होती आणि फॉन्टही लहान होता असं स्पष्टीकरण त्यांनी आपल्या चुकीवर दिलेले आहे। वाचन करताना माझ्याकडून चूक झाली याची कबुलीही नार्वेकरांकडून देण्यात आली आहे। 12 शोकप्रस्ताव असल्यामुळे ते प्रिंट जी माझ्या हातात आलेली ती प्रिंट अत्यंत बारीक फॉन्टमध्ये होती आणि थोडी अस्पष्ट होती। त्याप्रमाणे त्याच्यात काही तांत्रिक चुका होत्या ज्या सुरुवातीला नोट करण्यात आल्या नव्हत्या। वाचन करत असताना तसंच्या तसं ते वाचन झालं। ही एक चूक त्या दिवशी वाचन करत असताना माझ्याकडनं घडली। परंतु गेली 4 वर्ष 4.5 वर्ष मी या सभागृहात अध्यक्ष म्हणून काम करत आहे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातनं। आणि ते काम करत असताना मी अनेक भाषणं ही मराठीत केली आहेत, अनेक शोकप्रस्ताव मराठीत मांडलेले आहेत। या सभागृहाचं संपूर्ण प्रोसिडिंग नियम असतील अथवा सभागृहाची कार्यपद्धती असेल ही संपूर्ण आपण मराठीत भाषेतनंच हाताळली आहे। जेवढा अभिमान मराठी भाषेबद्दल या सभागृहातील प्रत्येक सदस्याला आहे आणि राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आहे त्याच्यापेक्षा अधिक किंवा तेवढाच अभिमान मला मराठी भाषेबद्दल आहे। स्वर्गीय आशाताई भोसले ह्या आणि ह्यांच्याबद्दल अवमानास्पद बोलण्याचा विचारही या राज्यातली कोणतीही व्यक्ती करू शकत नाही आणि निश्चितपणे विधानसभेचे अध्यक्ष तर मुळीच असं वक्तव्य करू शकत नाहीत। जे घडलं ते एका चुकीमुळे घडलेलं आहे, त्याचा कोणी वेगळा अर्थ काढू नये अशी मी विनंती करतो। आणि तरीही त्या भाषणाच्या वाचनाच्या वेळेला जर का राज्यातील किंवा सभागृहातील कुठच्याही व्यक्तीचे सदस्याचे इकडे मन दुखलं असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। त्यावर सतेज पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। मराठी भाषेलाच त्यांनी श्रद्धांजली वाहिली काल खऱ्या अर्थानं असं म्हणावं लागेल। कारण की ज्या पद्धतीनं आम्ही ठरवलेलं आहे की शोक प्रस्तावावर कुणी बोलायचं नाही, कारण की बोलण्याच्या ओघात एखादं वाक्य जातं म्हणून पूर्वी गटनेत्यांच्या बैठकीत ठरलं की कुणीही बोलायचं नाही, सरकारच्या वतीनं शोक प्रस्ताव मांडला जाईल।